लखलखती तेजा, घनघोर तिमिरी सौदामिनीची जशी लखलखती तेजा, तसा ज्वल ज्वलन तेजस शूरवीर संभाजी राजा, घनघोर तिमिरी सौदामिनीची जशी लखलखती तेजा, तसा ज्वल ज्वलन तेजस शूरवीर संभाजी राजा. शिवरायांचा छावा होता, शिवरायांचा छावा, शिवरायांचा छावा होता, शूरवीर मनी कवी बाणा, शिवरायांचा छावा होता, शूरवीर मनी कवी बाणा. देशासाठी शिर दिले पण नाही झुकला ताठकणा, देशासाठी शिर दिले पण नाही झुकला ताठकणा, तसा ज्वल ज्वलन तेजस शूरवीर संभाजी राजा, तसा ज्वल ज्वलन तेजस शूरवीर संभाजी राजा. घनघोर तिमिरी सौदामिनीची जशी लखलखती तेजा, तसा ज्वल ज्वलन तेजस शूरवीर संभाजी राजा, तसा ज्वल ज्वलन तेजस शूरवीर संभाजी राजा, तसा ज्वल ज्वलन तेजस शूरवीर संभाजी राजा. मराठी दौलतीच्या उरावर अफजल खानाचं भय वाईद दबा धरून बसलं होतं. राजांना जखडबंद करून टाकण्याचा कावेबाज डाव खानानं टाकला होता. ही तमाम कोंडी अंगावर घेऊन राजगडावरच ठाण ठेवणं हिसाबी नव्हतं. त्यासाठी राजांनी वाईजवळ प्रतापगडाकडे कूच करण्याचा मनसुबा धरला. खानाशी टक्कर कठीण, पण त्याहून कठीण गोष्ट होती माँसाहेबांचा निरोप घेणं. प्रतापगडावर जाण्याच्या बेतात आता पालट झाला तर तो केवळ माँसाहेबांमुळेच. आपल्याला थांबवण्यासाठी त्यांनी मायेचा पायगोवा घातला तर नाही, आणि खानाच्या मोहिमेतून आम्हाला परतीची वाट दिसलीच नाही तर जगदंब जगदंब. तर माँसाहेब आमच्या नावानं जगदंबेच्या भंडाऱ्याची चिमूट शंभू बाळाच्या कपाळी भरून खाशा श्रींच्या राज्याची बेलरोटी उचलतील. पण आमचे शंभू बाळ तो भंडारा पेलतील. माते वेगळा पोरका दिसणारा अश्राप जीवतो. छे, भोसला आणि पोरका होणे नाही. श्रींच्या राज्याचं स्वप्न रेखताना मायेच्या नात्याचं सत्य डोळ्याआड सारावंच लागतं. राजांना खाजगीची नाती नसतात. नाती नसणं हेच त्यांचं दौलतीशी नातं असतं. मुजरा महाराज. नेताजी जी महाराज. येसाजी, संभाजी कावजी, सिद्धूजी थोपटे, राजे, आपल्याला लगोलग प्रतापगडाकडे प्रयाण करायचंय. जशी आज्ञा महाराज. सिद्धोजीराव, शंभूबाळ कुठे आहेत बघा. जी. या या बाळराजे. धाराबाई, सोडा त्यांना. बाळराजे ऐकणार नाहीत. जी. बाळ शंभू, माँसाहेबांना मुजरा करून आलात? जी आबा. तुम्ही गड उतरलात की आम्ही आभाळी जाणार. आभाळी जाणार? ते कशाला? आमच्या आऊसाहेबांना मुजरा करायला. धाराव, जी. शंभू बाळांना घ्या. जी. चला मंडळी, चला. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. शिवबा, आमची गाठभेट न घेता चाललात. आम्हास पाठमोरे झालात. क्षमा. वंदन माँसाहेब. उठा. कोण म्हणतं आम्ही तुम्हास रोखून धरणार? भोसल्यांचा कबिला कधीच कचदिल नव्हता, असणार नाही. सुखे जा. आमच्या शंभू बाळांचे, तुमच्या दादा महाराजांचे पुरते उसने घ्या. खानाचा खात्मा करा. आणि ध्यानात ठेवा, आम्ही तुमच्या परतीच्या वाटेवर नजर जोडून आहोत. या, औक्षवंत व्हा. आई अंबा तुम्हास यश देणार थोर आहे. येतो आम्ही. माँसाहेब,
शंभू बाळांना जपा. जय भवानी, जय भवानी, जय भवानी, जय भवानी. जमले सगळे? जी महाराज. उदय खानाच्या भेटीसाठी आम्ही 3ऱ्या प्रहरी गड उतरणार आहोत. खानाच्या मनी आम्हाला जीवे मारावे ऐसे कपट दबा धरून बैसलेले आहे. ये समय समजतांनी एक दिलानं हिम्मत बांधली तर कुल फौजेसह खान बुडतोच आहे. आम्ही देतो ती अवघे कान देऊन चित्ती धरा. महाराज. कारी कुसूर करू नका. जशी आज्ञा महाराज. मोरोपंत महाराज, तुमच्या पायदळानिशी तुम्ही पार घाटात किनेश्वराच्या खोऱ्यात डोळ्यात तेल ठेवून दबा ठेवा. जशी आज्ञा महाराज. कान्होजी बाबा. जी महाराज. तुमच्या बांधलांचा जमाव अण्णाजी दत्तो यांनी खान येतो त्या वाटेभोवती अंगचोरीनं जागा धरावी. जशी आज्ञा महाराज. बाळाजी, हैबतराव, तुमचा हत्यारबंद मावळा खानाच्या पाराजवळच्या तळाला घेरून रातोरात गर्दव्यात पेरा. बाबाजी राजे जी. तुमचा पावलोक वाई जावळीच्या बगलेस खानाच्या फौजेच्या पिछाडेला परतीच्या वाटेखाली ठेवा. जी राज. नेताजीराव. जी महाराज. तुमचे खुर्चला घोडतळ कुडसराच्या पठारावर जीन तयार ठेवा. वय. खानाचा वाईट ठाण झालेला तळ तुम्हाच बुडवणं आहे. जी महाराज. तानाजी. वय. कृष्णाजी कंक, तुम्ही निवडक चकोट परेकरी संगती घेऊन भेटीच्या शामियाना जवळच्या दर्डीला धरून खणलेल्या चरात उतरा. जी महाराज. हो पण तुमच्या संघ संभाजी कावजी, जीव महाल, कोंडाजी आणि यसाजी काका, संभाजी करवर, काताजी इंगळे, विसाजी मुरुमकर, सुराजी कटके, सिद्धी इब्राहिम आणि कृष्णाजी गायकवाड हे 10 धारकरी आमच्या संगतीत गड उतरतील. जगदंबेच्या आशीर्वादानं आम्ही खानास जीवे घेतला तर तटमाचीवर तोफांच्या भांड्यांचे 3 बार होतील. जी जी महाराज. कम नशिबानं दगा झालाच तर इशारतीची 5 भांडी वाजतील. आम्ही सलामत आलो ना आलो तरी साऱ्यांनी हिम्मत धरून कोयना खोरीच्या कैचीत फसलेला खान कुलफौजेसह बुडवावा. आम्ही सलामत आलो नाहीच तर शंभू बाळांना सामोरे घाला. आमच्या ठाई त्यांना समजून नेताजी रावांच्या पोक्त मसलतीनं अवघे मिळून श्रींच्या राज्यासाठी कष्ट करा. आशीर्वादासाठी मासाहेबांचे हातबळ तुमच्या पाठीशी आहेच. जय भवानी, जय भवानी, जय भवानी, जय भवानी. कोण आहे? आईचा भूत्या. कोण? रानचा वारा. आलं लक्षात, आलं ध्यानात आलं. शिदोजी बाबा मुजरा मासाबासनी भेटायचं आहे. बाले किल्ल्यावर चल चल. शिदोजी, कोण फकीर आलाय? फकीर नाही, मुजरा मासाब. विश्वास? मासाब तोंड गोड करा. राजांनी चलाकीनं खान सफाई फोडला. वाघ नख्या चालवून धन्यांनी खानाचा पोटला बाहेर काढला. काय? खान समध्या जमेतीनिशी पार बुडाला. मासाब आपली फत्ते झाली. विश्वास, मासाब सदरेवर चल. तुझ्या खबरीची कदर आम्ही करणार आहोत. मासाहेब, जीवा महाला आलाय. खानाचं छाटलेलं मुंडकं सोबत घेऊन आलाय. मुजरा मासाब. जीवा, जी मासाब. दूरची धावणी घेतलीस रे बाबा. काही खाल्लंस का? नाही मासाब, पोट पार भरलंय. ही भेट धन्यांनी मासाहेबांच्या रुजवातीला धाडली आहे. अफजल खान जसं पेरावं तसं उगवतं. सिदोजीराव जी. हे शीर पिंजऱ्यात घालून गडाच्या पाली दरवाजाच्या कोनाड्यात ठेवा. 18 कारखान्यांचे लोक त्यांचं दर्शन घेतील. त्याची पूजा करून इत्मामानं त्याचं दफन करा. जशी आज्ञा मासाहेब. गनिम संपला, गनिमी संपली. प्रणाम मासाहेब. आयुष्यमान भव. मासाहेब, आबा ज्या खानाच्या भेटीला गेले होते तो हाच का हो? होय बाळराजे, हाच तो अफजल खान. पण धाराव म्हणत होती
की खान मोठा आहे, तर मग हा एवढासाच कसा? बाळराजे, तुमच्या आबांनी जेवढा जमला तेवढा खान आणला. तुम्ही याहून मोठा आणा. थोरल्या राणी साहेब, अहो थोरल्या राणी साहेब. अगं बाई पुतळा, आज खूप आनंदात दिसतेस. हो, महाराजांच्या विजयाच्या खबरांनी सगळा रायगडच आनंदात न्हावून निघालाय. अफजल खान वधापाठोपाठ स्वारीनं वारेमाप दौडीनं मुलूक काबीज केलेत. पार तिकडे पन्हाळावर मुक्काम ठेवून कोल्हापुरात जाणार आहेत म्हणे. बाळराजे, ऐकलात तुमच्या आबांचा पराक्रम? हो तर. बर, पण तुम्ही तुमच्या गळ्यातला कंठा आम्हाला द्याल? हो, कंठा देऊ, पण कवड्यांची माळ देणार नाही. अगो बाई, ते का? थोरले आऊ म्हणतात, आम्हा भोसल्यांचा खरा दागिना कवड्यांची माळ. ती असेल तर मनास खोडा पडत नाही. राजे, पाय वाकडा जात नाही. दृष्ट लागेल असं बोलता हो. चैत्र संपत आला. रायगड सोडून स्वारींना 6 महिने झाले. पावसाळ्यापूर्वी हे परतायला हवे. पुतळा, ची थोरल्या मासाहेब कुठे आहेत? जासुदांचे नाईक बहिरजी आलेत. त्यांच्याशी बोलतायत सदरेवर. मासाहेब, आम्ही सदरेवर जातो. नाईक, जबान बंद का? कोण मामला आहे? बोला. घात झाला मासाहेब. हापशी जवळच्या येड्यात महाराज पन्हाळगडावर फसलं. गनिमानं लई घट घेर टाकलाय. नाईक, किती मरणांना बगल देत आमच्या शिवबाराजानं दौडावं. राजे, तुम्हीच नाही तर आमचं सारं आऊ पण फसलंय. तुमच्या या शंभू बाळाचं फर्जंद पण वेढ्यात फसलंय. उभी मराठी दौलत वेढ्यात फसलीये. काय करावं? मासाहेब, सरनोबत नेताजी पालकर आले ती. मुजरा मासाहेब. या सर लष्कर. आम्ही ठरवलंय, राजांच्या भोवतीचा वेढा फोडण्यासाठी आम्ही खाशा गड उतरणार आहोत. ते कशा पायी? संगतीला आमचे शंभू बाळ घेऊन. हा, तेवढं कमरेचं हत्यार उतरून आमच्या हाती द्या. मासाहेब, गडलोट करा, पण असं बोलू नका. हात्यार तुमच्या हाती द्यायला मेले आईचं दूध नाही प्यालो आम्ही. अहो, येडा पडला म्हणून इमान नाही पडत. राज सोडवू आणि मगच पाय धूळ घ्याया येऊ. येतो आम्ही मासाहेब. फिरंगोजी. जी मासाहेब. तुम्ही चाकणचे जुने जाणते किल्लेदार म्हणून बोलावलं. आज्ञा करा मासाहेब. चाकणला राहून तुम्ही शास्ताखानाला आपल्या अंगावर घ्या. जी. तसं झालं तर त्याचा मोहरा पन्हाळगडाकडे वळणार नाही. मासाहेब, अहो लई सलदी कामदारी नेमून दिली सा बघा. फिरंगोजी बाबा. जी. आम्ही तुम्हाला वेढा घालणार. अंत्य का म्हणून? नाहीतर घेऊन चला आम्हाला चाकणला. तुम्हावानी लहानपण समध्यासनीच लाभलं असतं तर लई बेस झालं असतं बघा धाकलं धनी. धाराऊ, वेढा कसा असतो? काय म्हणला? वेढा कसा असतो? तो कुठे राहतो? मालय बाया काय ठाव. आणि असलं काय बाई विचारू नका धाकलं धनी. मासाहेब. बोला. खबरगर विश्वास नानाजी आले. मुजरा मासाहेब. ये विश्वास, काय खबर बात? मासाहेब, कालच्या पुनवाच्या रात्री राजा जव्हारच्या वेड्यातनं सही सलामत निसटलं. राजे सलामत सुटले? जी. सांग लवकर, सारा करीना सांग. कसे सुटले आमचे शिवबा राजे? कुठे आहेत? कधी येणार आमच्या सामने? सांग. कालच्या पुनवाच्या रात्री राजा पन्हाळगडाच्या राजदिंडीनं 600 बांदलांशी गड उतार झालं. बर. बांदलांनी राजासनी एका पालखीत बसवून विशाळगडाच्या रोखानं धाव घेतली. पर गनिमाला राज निसटल्याचा जासूद लागला. जवळचा जावई सिद्धी मसूद 1,500 घोडदळ घेऊन पाठलागावर पडला.
राजांची पालखी 14 कोसांवर गजापूरच्या घोडखिंडीवर आली तेव्हा भगारलं होतं. मसूदचा हपशी ऐन पिछाडीला आल्याचं बघून बाजी प्रभू देशपांड्यांनी राजासनी विशाळगडाच्या वाटेला लावलं आणि स्वतः खिंडीत थोपा धराया मागं राहिलं. हपशांबरोबर बाजी 7 प्रहर पट्टा खेळलं. राजो विशाळगडाच्या पायथ्याला आलं तर काय तर तिथे सुरव्या आणि पालवणकरांचा घेर पडलेला. फोडून काढला तो राजांनी. राज विशाळगडावर सुखरूप आहेत, उद्या इकडे येणार आहेत. पर काय झालं विश्वास? बोल. परमासाहेब, घोडखिंडीवर हापशांचा थोपा करताना 350 बांधल बाजी प्रभू आणि त्यांचा धाकला भाऊ फुलाजी कामी आलं मासाहेब. परमेश्वरा, श्रींच्या या कार्यासाठी किती माणसं पावन होणार आहेत. राणीसाहेब, चला चला लवकर चला, महाराज आले ती. अगं बाई, पुतळा जी, महाराज आले. चला चला, महाराज पाली दरवाजापाशी आले देखील. तब्बल 11 महिन्यानंतर स्वारीचे पाय रायगडाला लागतायत. शंभूराजे तर सगळ्यात आधी आबासाहेबांच्या स्वागताला सदर चौकापर्यंत धावत गेले देखील. चला चला, लवकर चला. आबासाहेब. सिद्धोजीराव, जोहरचा हत्यारबंद वेढा आम्ही सीता फोडला, पण या चिमुकल्या हातांचा वेढा फोडणं कठीण. खरंय राजे. या बाळराजे. प्रणाम मासाहेब. राजे, औक्षवंत व्हा. फार वाट पाहायला लावलीत. आमच्या मनाच्या थोरपणाचा कस लावलात. राजे, हे कसलं राजेपण जगदंबेनं तुमच्या ओंजळीच्या परडीत टाकलं? हे कसलं औपण आमच्या माथ्याच्या मळवटात भरलं? शांत व्हा मासाहेब, शांत व्हा. शंभूबाळ, आमच्या गळ्याभोवतीचा वेढा आता काढा. वेढा म्हणजे काय ते सारखं विचारत होता ना बाळराजे? बाळराजे, जे सामने असलं की तोडता येत नाही आणि नजरेआड झालं तरी ते आपणाला तोडायला राजी होत नाही, त्याला वेढा म्हणतात. नाही आबासाहेब, आम्हाला वेढा म्हणजे काय ते चांगलं कळलंय आता. किल्ल्याबाहेर पडणाऱ्या राजाला मारायला नंगी हत्यारं घेऊन धारकरी टपलेले असतात. त्यालाच वेढा म्हणतात आबासाहेब. बाळराजे, वेढ्याचा नुसता मतलब कळून नाही भागत. त्याचा उपराळा करायची मखलाशी साधनं जमलं पाहिजे. कधी वेढ्यात सापडू नका बरं. आम्ही तुमचे आबा आणि आऊ आहोत. मुजरा महाराज. बोला विश्वास, काय खबर? महाराज, आपलं सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या संगमेश्वराजवळच्या तळावर सूर्यराव सुर्व आणि पालवणकरांनी छापा घातला. असं? त्या शृंगारपूरकर सुर्व्याची ही हिंमत? याचा हिसाब पावता करायलाच हवा. सर्वांना सांगा, उद्याच्या उद्या आम्ही पालीमार्गे शृंगारपूरला जाणार. जय महाराज. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. असल्या बेईमान मसनदी माती मोलाच्या असतात. मुजरा महाराज, त्या सुरव्याच्या गडीतल्या सगळ्या धारकरांच्या मुसक्या आवळल्या बर का. हे कोण? हे वय, हे बेईमान धन्याचे इमानदार चाकर सुरव्यांचे दिवाण आहेत, पिलाजीराव शिर्के. चुकलात तानाजीराव, चुकलात. इमानी नजरेला धन्याच्या चालीची खोट कधीच दिसत नाही. दिसली तरी पटत नाही. म्हणूनच तर ते कुलवंत इमान असतं. त्यांच्या काढण्या काढा. जी. काढण्या कशाबाई काढल्या? ज्या गादीला आम्ही मुजरं केलं तिला ठोकरून वर ही आमची नावाजणी कशाबाई? त्या परीस घोड्याच्या टापाला जखडून आमच्या गावात काढा की आमची धुळदिंड. चुकलात तुम्ही पिलाजीराव, चुकलात. आम्ही पागेचा एवढा घोडा पोसला तो काही इमानदार माणसं त्याच्या टापाखाली रगडण्यासाठी नाही. इमानी जनावरांकडून इमानी माणसं रगडणाऱ्या राज्याची आण भाग आम्ही घेतलेली नाही. प्रसंग पडला तर पागेचा घोडा इमानी माणसाच्या मांडे खालीच येईल.
वय बर. घाबरू नका पिलाजीराव, घाबरू नका. आम्ही तुम्हाला आमच्या चाकरीत दाखल होण्याची भीड घालत नाही. तुमच्या नेकजात बर्तावावर आम्ही निहाल आहोत. पण सल्ला म्हणून मनची एकच बात, शिकलं न केलेलं हत्यार आणि मुजोर बेईमान धन्याची चाकरी सारखीच. दोन्हीचा असून काहीच हिसाब नाही. सुरव्यांची संगत करण्यापेक्षा सेत पोतावर जाऊन कुंडबावा केला तरी तो गोमटाच आहे. तानाजीराव जी, पिलाजीरावांना बाइज्जत मोकळं करा. जी राज. राजा आजवर तुमच्याबद्दल ऐकून होतो, पण आज त्याचा पडताळा नजरेला आला. म्याहून या पाय धरलंय. तोडायचं असेल तर टाका तोडून. उठा पिलाजीराव, उठा. आमची जिंदगी तोडण्यासाठी नाही, हयात माणसं जोडण्यात गेली. तोडणं सोपं, जोडणं मुश्किल. पिलाजीराव, ही कोणाची घरशोभा? जी, ती माझीच आहेत. ह्यो थोरला गणोजीराव आणि ही धाकली राजसबाई. समधी हिला राजाऊ म्हणतात, आम्ही जीव म्हणतो. वा, तोंडावळा अगदी आमच्या मासाहेबांवर जाणार आहे. तुमच्या या जोडीनं आम्हाला आमच्या बछड्यांची याद दिली. हे देवस्थान कसलं? जी, ते आमचं कुलदैवत आहे, भावेश्वरी. असं? चला दर्शन घेऊया. जगदम जगदम. पिलाजीराव, तुमच्या या कुलदैवतेचा अवतार आमच्या जगदंबेशी असावा. ही मूर्ती जगदंबेसारखीच दिसते. वा मंबाजी, आई अंबेची मूर्ती मोठी छान आहे. महाराज, औरंग्याच्या हिरव्या मुलखातून मातेला मराठी मुलखात सीता भांडलं. मंबाजीराव, या मूर्तीचं दर्शन घ्यायला आज सईबाई हव्या होत्या. शंभूबा, ही जगदंबा साऱ्या जगाची आई आहे.